आता कोणाला पहा बरं. मी पाहते ना, मी जवान पटोडी आहे ना, तुम्ही बसा घराईमध्ये, मी पाहते. कोणाला आत्या? तुझी बहीण आली रे बेटा, पाणी आण. वाव, बरे आहे तुम्ही? मी येते तिला भेटू. बस ना, झाल्या जन्मचा संघर्ष बेटा तुम्ही. माझं बी बघ जरा. हे तुझी बहीण आहे ना, लय उत्मात करते, जशी जागीरदाराची लेखते. ऐक म्हणले ऐकत नाही माय, हवले हव करते आणि तिच्या मनाचं तापडते. तुम्ही बोलत जा ना त्या तिले, तुम्ही सांगत जा समजावून. नको बहीण, मला काय करणं पडलं बेटा. वाव, आज बी तिचंच आहे, काल बी तिचंच आहे, पण हातीचा असा गोळ्या गद्यासारखा वापर आहे ना, माझ्यानं पावात नाही बेटा. बहीण, मी ना किती जमा करून हा बंगला उभा केला एवढा कोणासाठी? माझ्या मागे तिचंच आहे सगळं. मी समजवते आता तिला, येते समजून. नाही, ऐक ना तू, बस ना, ऐक ना. येते मी सांगू. हो बेटा, ऐक ना मय. खंडीवर लोकायचं खटलं होतं बहीण मय. असे दिवस काढले मी ना. 1 किलो भर तेल आणत, पन्नी किलोची. किलो भर तेल आम्ही 4 महिने वापरत बेटा. एक तेलाचा थेंब वायाला घालव मी. पन्नीले असं रगडो पीठ, कणकाचा गोया असा रगडो त्या पन्नीले, आणि त्याच्या गोया करू मी. बेटा, खटलं वर माणसाईले 1 कांद्याची भुर्जी करू मी. सांग कशी करत अशी. किलोभर कांदे टाको तिच्यात आणि ते भुर्जी करो. वा असा संसार वळला बहीण मी न. अक्का, अक्का ये ना इकडे. बस ना, येते बोलून आले माय. मी काय सांगत होती ते डंगरी? मला माहित आहे माझ्या घरानं करत असेल ना ते. तुझ्या पुढं डोक्याचं दही केलं असेल ना तिनं, मला माहित आहे. नैवा म्हातारा माणूस आहे, काय ध्यान ठेवते त्या म्हाताऱ्या माणसावर? कशाले काही म्हणी? वाव, तू सांगती की हे गरम त्या कुत्रावर फेकू मारू. मी सासू म्हणत होती की त्या तिने कांद्याची भाजी करायला काय रोग आलता मग? त्या कांदा बी कशाला वाया घालवलं त्या चटुरीनं? म्हातारे ना असे दिवस. काय सांगील मग ते. ते जर असे दिवस काढते ना, तर माझा सासरा तिला असा कुतळल्यावानी आहे. शेपालता ना, तोंडातून रगत पडोस तर शेपाली. सगळ्या गल्लीतल्या बाया सांगता कशी येतं. मानवरा मध्ये फक्त बेल टाइमच मारतो, व येता फक्त असं तोंडातून रक्त नाही पाडत बाई. आपल्याला काय करणं पडतं बाई? आपण आपला वापर सुधरावा. हा, येतोय बॅग घे, घरी जाय. तुझी चिकणी लागणार आहे. काय घरी निघ, घरी डकाटो. जाते मी. त्या वापर सुधरव पहिले. रंगाची ना रंगाची जन्मदात्या मायबापाला बघितली, त्या विचार म्हातारीला काय बघितली.